फॅमिलीवाले आहेत ते तर हॅपी आहेत, पण जे दुरून आलेले आहेत 2-4-5-10 किलोमीटर वरून, आता दरवाजा लागणार आहे. ठीक आहे, आणि मधातून वापस जाण्याची एंट्री नाही आहे. पाण्याची बॅरेल साईडनं भरलेली आहे, तुम्ही इथेच प्या आणि इथेच थांबा. ओके, ज्यांना जायचं आहे ते 500 रुपयाची पावती मला देणार, म्हणजे येणं फुकट आहे, जाणं महागात पडणार आहे. अनेकांचं नाव मला जाणून घ्यायचं आहे, पण आपल्याजवळ तेवढा वेळ नाही आहे. इथे बसलेले सगळ्या म्हणजे जेवढे ऑल लेडीज आहेत, तुम्ही फार सुंदर दिसत आहात. जेवढे तुमचे हजबंड्स आहेत त्यांच्याविषयी मी असं नाही म्हणू शकत, कारण मी खोटं बोलू शकत नाही. ठीक आहे, पण ते सुद्धा फार हँडसम दिसत आहेत. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज नागपूर यांच्यासोबत एंगेज होण्यासाठी आणि एका लग्नगाठीमध्ये समाविष्ट होण्यासाठी, आणि अगदी उद्या लग्न आहे ना, उद्यापासनं या फॅमिलीमध्ये नागपुरे फॅमिली सुद्धा, पाटरावे फॅमिली आणि नागपुरे फॅमिली एकत्रित येत आहेत. मला एक विचार येतो आहे की पाटरावे फॅमिली, आडनाव आहेत पाटरावे, ओके, आणि बिलॉंगिंग फ्रॉम नागपूर, आणि नागपुरे फॅमिली ते नाशिक, म्हणजे हे भलतंच दिसतं, पण हरकत नाही. आणि कदाचित मला वाटतं की त्यांचं आडनाव नागपूर आहेत हे आमच्यासाठी बस आहेत, म्हणजे जावाई किती छान आहेत याच्यापेक्षा आडनाव नागपुरी असणं फार गरजेचं आहे, म्हणजे पोरीला वाटणार नाही की नागपूरच्या बाहेर गेलं तर. एनिवेज, इथे मला सांगा की कोण कोण असे आहेत जे नाशिकचे पाहुणे आहेत, नागपुरी फॅमिली. अच्छा, म्हणजे पहिलेच समोरचं आरक्षित करून घेतलं तुम्ही. आमची पोरगी घेतली इथे समोरच, नाही तर होतेच कसं की जे इथले प्रॉपर असतात ते जवळ बसतात आणि बाकीचे थोडीशी भितात, हे थोडीशी जास्त डेंजर दिसते, बट इट्स ओके. नाशिकवाले लोक फार प्रेमळ आहे, बिकॉज नाशिक इज द क्लायमेट सिटी. म्हणजे आता जे क्लायमेट आपल्या नागपूरमध्ये, विदर्भामध्ये आहेत, हे क्लायमेट तिथे प्रत्येक म्हणजे 12 महिन्यात असते. लोकांचे लग्न पाहू मला स्वतःचं लग्न करावं याची इच्छाच म्हणून गेली आहे. आता असं खाऊन आता काही लोक खूप एवढे चेहऱ्यावरती स्माईल देत आहेत. बरं, हरकत नाही, आपण लग्नाचा हा कारवा या ठिकाणी सामील करतो आहे. ओके, वेल, या ठिकाणी आलेले सगळेजण फार एक्साइटेड आहात. ओके, आणि मला वाटते की नाशिकवाले पाहुणे जवळपास सकाळी आलेले असतात, 10, 11, 12, 1 वाजता रेडी झालेत. बरं वाटते तुम्हाला? इकडचं वातावरण भावलं की नाही? तसं इतवारी आहे. इतवारी म्हणजे खतरनाक एरिया आहे, इथे चांगले चांगले लोकच राहतात. ठीक आहे, आणि या ठिकाणी फार सुंदरशा या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. मला तुमच्याकडनं एक वेळा 3, 2, 1 म्हणेल तर टाळ्यांचा प्रतिसाद पाहिजे. 3, 2, 1. ओके, थँक्यू. फाईन. आहे छोटासा मुलगा, पण असं वाटतं की 2 लेकराच्या बापाने टाळ्या वाजवल्या. एनीवे, चलता है, हाथ मजबूत होने चाहिए, है ना, आवाज मजबूत आनी चाहिए. फाइन, इथे थोडासा आवाज द्या मला, जे लोक, ऑल लेडीज अँड जेंटलमॅन हु बिलॉंगिंग फ्रॉम अवर नागपूर, नाशिकच्या पाहुण्यांनी थोडासा आवाज करा प्लीज. यांना आवाजच नाहीये. आणि सांगू, जेवढा केवढा आवाज आहे आमची पोरगी आल्यावर ते बंद होऊन जाईल. ठीक आहे, आता मला सांगा की नागपूरची पाहुणी थोडासा आवाज कराल का? म्हणून मी जास्त यांच्याविषयी बोलत नसतो. ओके, फाईन. दादा रेडी? एक ऍक्टिव्हिटी आहे, अगदी काही क्षणामध्येच या ठिकाणी नवरदेव नवरींचं आगमन होतील आणि आपण संगीत इव्हेंटला स्टार्ट करू. बिफोर ऑफ दॅट, इथे बरेच जण आहेत जे कुठेतरी बँकमध्ये काम करत असेल, कोणी शेतकरी असेल, कोणी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करत असेल, कोणी हाऊसवाईफ असेल, कोणी जॉब वाईफ असेल, कोणी काही असेल, वगैरे वगैरे असेल, कोणी बायकोची खूप सेवा करत असेल, कोणी बायका नवऱ्याला खूप मारत असेल. देर आर सो मेनी पीपल्स. फाईन, सगळे रिलेशन्स या ठिकाणी आहेत, पण मला असं वाटतं की तुम्ही तुमची टेन्शन हे सगळे शून्य करून जा आणि आता एका हॅपीनेसमध्ये या. मी तुमच्यामध्ये खूप 2, 4, 5 तासासाठी नाही आहेत, अगदी काही परफॉर्मन्स होस्ट करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. 1 ते 1.5 तास, 1 ते 1.5 तास मी तुमच्यामध्ये आहे, म्हणून तुमची ओळख माझ्याशी आणि माझी ओळख तुम्हा सगळ्यांशी झाली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही कुठून आलेले आहात, तुमच्या आयुष्यात किती टेन्शन आहेत, हे सगळं आता महत्त्वाचं नाही. आता फक्त आपण हसण्यासाठी, बसण्यासाठी आलो आहे. आणि मी रोज रेडिओवरती काय बोलतो माहितीये का? माझं नाव आहे साहिल. ओके, रेडिओवरती बकबक करते, त्याला RJ साहिल वगैरे म्हटलं जातं. ते सगळे चोचले असतात, काही RJ साहिल असं वगैरे काही नसतं. ठीक आहे, सो मी रेडिओवरती बोलताना थोडं वेगळ्या टोनिंग मध्ये बोलतो. हे शांत राहा. ओके, सो मी रेडिओवरती बोलताना म्हणतो की गुड मॉर्निंग, यू आर लिसनिंग रेडिओ, आणि मी तुमच्या सोबत आहे. चेहरे पे स्माइल विथ द स्टाईल, RJ साहिल. ओके, आता मी रायमिंग वर्ड म्हटलंय, स्माइल, स्टाईल, साहिल वगैरे, पण असं नाही आहे. ज्यांच्या चेहऱ्यावरती एवढ्या चांगल्या कार्यक्रमात स्माइल आहे, समजून जायचं की त्यांना ह्या दोघांचं चांगलं दिसून राहिलं.
आता जे हसूच शकत नाही तो विचार करत असेल की माझ्या विरोधात तर नाही झालं बघा, पण हरकत नाही. म्हणून चेहऱ्यावरती स्माईल ज्याला आहे त्याला मला वाटतं की ईश्वराचा आशीर्वाद असतो आणि तोच माणूस असू शकतो ज्याला देवाची काहीतरी किंवा निसर्गाची काहीतरी चांगली शक्ती दिलेली असते. फाईन. एक ऍक्टिव्हिटी आहे, जवळपास 25 ते 30 सेकंद एक गाणं तुमच्यामध्ये प्ले होणार आहे. ओके, त्या गाण्याला प्रतिसाद द्यायचा आहे जेवढा शक्य होते तेवढा. आपापल्या जागेवरती बसून 1 किंवा 2 हात उभे करून तुम्हाला फक्त मूव करायचंय, टाळ्या वाजवायचं, जे करायचं ते करू शकता. ओके फाईन. टाळ्या आपल्याच हाताला मारा, एकमेकांच्या हाताला किंवा गालाला मारून नका. ही सूचना सांगणं फार गरजेचं आहे. ओके फाईन. दादा, ओके, ऑल किड्स आपल्याला काउंटिंग करायचे. बोलो 5 4 आवाज कमी झाला. इथे छोटे छोटे मुलं किती आहेत? अरे हा, तुम्ही यांच्यासोबत भेटले नाही का? नाही, पोरं खूप चांगले आहेत. ओके, बोला 5. तुम्ही पण बोला 5 4 3 2 1. Raise your hand. टाळ्या. ओके, ज्यांनी मला सपोर्ट केला थँक्यू सो मच. बरं वाटलं ना आता? पण ज्यांनी मला सपोर्ट केला नाही, लिसन, चेअर सेट होत आहेत, अटेन्शन नाही विसरलं पाहिजे. ओके, ज्यांनी मला सपोर्ट केला नाही, उद्या त्यांचा मेकअप लवकर उतरल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, म्हणजे जेवता जेवता सकाळी ब्रेकफास्ट करता करता एखाद्या आम्ही तर्री पोहा देणार आहे उद्या तुम्हाला. तर तर्री पोह्याची तर्री शर्टवर सांडेल आणि शर्ट खराब होऊ शकते, साडी पण खराब होऊ शकते. मी जे बोललो, मला ब्राह्मणांनी वरदान दिलेलं आहे की साहिल तुला जे सपोर्ट करणार नाही त्यांचं भलं मोठं नुकसान होणार आहे. फाईन. त्याच्यामुळे ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जात आहे, ज्यांच्यापर्यंत गाण्याचा आवाज जात आहे, त्यांनी मात्र सपोर्ट केलाच पाहिजे. सो तुम्ही तयार आहात का? आर यू रेडी? चलो 3 2 1 and play. देखा तेनू पहली बार वे, होने लगा दिल बेकरार वे. रब्बा मैनू की हो गया, दिल जानिए मैं तेरा ही हो गया. हो तेरे अगे पिछे घूमे सोने, जदों तेरे हाथ चुमे सोने, मिठा मिठा जी हो गया. दिल जानिए हाय मैनू की हो गया. मैं दिल तेरे कदम च रखा ढोलना, मैं तेरे अगे अखियां न चक्का ढोलना. जे तेरे रब विचों तकना पए ते फिर मैं तेनू ही तक्का ढोलना. दोनों एक दूसरे के लिए 110% परफेक्ट है. अरे वाह, चलो थैंक यू. तालियां बजती रहनी चाहिए, तालियां बजती रहनी चाहिए. थैंक यू सो मच. फाइन फाइन फाइन. बोला गणपति बाप्पा. अभी डांस करना है सारे लोगों को. तालियां बजती रहनी चाहिए. क्या बात है.
ध्यान दें क्योंकि आपके सामने अभी संगीत इवेंट होस्ट हो रहा है। देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए ना कोई कहानी। देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए ना कोई कहानी। दिल पर है दिलकश है, दिलदार नजारे हैं, आज ज़मीन पर उतरे कितने सितारे हैं। खुशनुमी दानी हम हैं, दिल है जानी, दीवानगी 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 है। कोई नहीं सकता ये इल्जाम लगे किस पर, दीवानगी 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 है। शादी हो, make some noise and say शादी हो। आणि नक्ष, ओके, तुम्ही ब्रदर सिस्टर आहात? हो. ओके, किती वर्षापासून बहीण भाऊ आहेत? आता यात हसण्यासारखं काय आहे? मैंने ऐसे मेरे को नहीं ना पता. अच्छा, तुम्ही सख्खे बहीण भाऊ आहात? किती वर्षापासून? ओके, तुम्ही कुठल्या क्लासमध्ये आहात? 7th. आणि तुम्ही? अच्छा, 4थी मध्ये आहे. ओके, हा आजी मॅम कितवीत आहे? 5वीत आहे तुम्ही. आता 5th मध्ये गेली. तुमच्या दोघींचं पटत नाही का एकमेकांना? ओके, एनिवेज, कोणी चांगला डान्स केला? हा? कोणी केला? मी. मला एक सांगा, मिष्टीवाले किती जण आहेत? मिष्टीने चांगला डान्स केला. ओके, ठीक आहे, थँक्यू. ज्या लोकांनी हात वर केला मिष्टीसाठी, त्यांच्याविषयी काय सांगायचंय तुला? ते तुझे दुश्मन आहे? हो. अच्छा, पोराकडे लक्ष द्या. हा? आणि याचे रूम चेक करा, काही बंदूक बिंदूक काय नाही, डेंजर आहे. बट एनिवेज, थँक्यू सो मच. ओके, वेअर इज द अद्दू? अच्छा, अद्दू आणि ही अनायरा आहे. या 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 या. हा, तुझं नाव काय आहे? आणि अद्दू कुठे गेली? दोघी एक नाही आहे. अद्दू तुम्ही आहात. पण ठीक आहे, फाईन. कुठल्या क्लासला आहे तू? नर्सरी. नर्सरी. ओके, किती वर्षाची आहे तू? 3. अच्छा, पप्पा कुठे आहे? पप्पा? अच्छा, पप्पा पाठीमागे बसलेले आहेत. ओके, आणि मम्मी इथे. पप्पा हात वर करा प्लीज. ओके ओके, मम्मी आणि पप्पा. ओके, तुला मम्मी आवडते की पप्पा? पप्पा. पप्पाला मम्मी आवडते की तू? मम्मी. म्हणून मी लग्न नसतो करत. आणि केलंय तरी लेकरायचा प्लॅन नाही करत भाऊ. हे अशी एवढ्या जणांमध्ये असं करते. पण एनिवेज, फार गोड आहेत. अनायरासाठी जोरदार टाळ्या. लगा दो गाना. तुम्हारा हुक्म का इक्का, तू ही मेरे क्रिकेट का छक्का। मेरा दिल तू मेरा दिल, मैं अधूरा तेरे बिन। तू मेरी डोली का सिक्का, तू ही दिलदार मेरा पक्का। तू मेरा दिल, मैं तेरा दिल, मैं अधूरा तेरे बिन। मैं किसी से कम नहीं, तूने सिखाया जीने का नुस्खा, यही तूने बताया। आज मेरी जान हो के मगन तू, छोड़ के सारे
जाऊ दे छान छान जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे नायरासाठी आणि अब्दूसाठी. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. वा, फार मेहनतीचे फळ आहेत आणि सगळ्यांना फार आनंदाची गोष्ट आहे. ज्याच्यासाठी आपण जीवाचं रान करतो त्याला म्हणतात पोट भरणं, आणि पोट भरण्यासाठी जेवण लागतं आणि जेवणाचे दारं उघडे झाले. ओके, पण जेवणाचे स्टॉल ओपन नाव. ज्यांना ज्यांना खूप जास्त भूक लागली ते इथेच थांबा. ज्यांनी दिवसातून 3-4 वेळा चांगलं रपाटलं त्यांनी पुन्हा जाऊन खा. ठीक आहे, ज्यांना जसं वाटते तसं घ्या. फाइन, पण संगीत सुद्धा चालू आहे, गाना भी है और खाना भी है, दोनों साथ में एंजॉय करते हैं. फाइन, ओके बेल. या ठिकाणी तुम्ही सगळेजण वेळातून वेळ काढून आलात, माझ्यासाठी नाही किंवा फॅमिलीसाठी नाही, इथे रिंकेश आणि रोहनसाठी. आणि हे दोघं या ठिकाणी बसलेत आणि या दोघांकडे मी काही बोललो नाहीये. अच्छा, तुम्ही बहिणी आहात का? अच्छा, सेम हाताच्या मुवमेंट्स करता. ओके फाईन. ओके, या ठिकाणी जे लोक स्पेशली रोहन साईडचे आहेत, रोहन साईडचे, ओके, फक्त हात वर करा. ऑल लेडीज लेडीज लेडीज. ओके ओके, थँक्यू थँक्यू. ओके, तुमच्या हाती माईक जातो आहे आणि त्यांनी रिंकेशाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. ओके, ज्याचा शब्द सगळ्यात चांगला आहे त्यांच्यासाठी आपण प्राइज ठेवूया. ओके, एक शब्द. ओके, येस मॅम. म्हणजे रिंकेशा अजिबात आवडलीच नाही तुम्हाला? सुंदर. वा, क्या बात आहे. मॅम साठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. मॅम, तुमचं नाव? कनिष्का. तनिष्का. तनिष्का यांनी सुंदर आहेत रिंकेशा असं बोललाय. आणखी येस रिंकेशा? छान आहे दिसायला. छान आहे दिसायला. 3 शब्द रिजेक्टेड आहेत तुम्ही. ओके, ऑलराऊंडर दिसायला. ऑलराऊंडर. ओके, सासूच्या माध्यमातून ऑलराऊंडर. सासूबाई थोडेसे उभ्या राहा. कोणत्या अँगलला सासूबाई वाटते? मला तर वाटते आता सेकंड इयर पास झालं बापूर. तर थँक्यू सो मच. ओके, तुम्ही नाशिकवरून आलात, कसं वाटतं तुम्हाला इथे? आणि की काका कुठे आहे? तुम्हीच शोधताय त्यांना? ओके, तुम्ही प्लीज उभे राहा प्लीज काका. ओके, सॉरी काका म्हणतो, मला दादा म्हणायचं होतं तसं. ओके, मला असं वाटतं या दोघांकडे पाहून की यांचं राहू द्या, पहिली या दोघांचंच जमून द्यावी, कारण एवढे सुंदर दिसतात तुम्ही. या दोघांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, कारण आजकाल पहिलेच्या म्हणजे तुम्हाला तुमच्या सासू वगैरे होतं का त्यावेळी? आहेत ना, आहेत, आल्यात का नसेल आल्या? ओके, बरं. तुम्हाला सासूबाईंनी खूप सासूरवास नाही केला का त्या काळात? कसा कसा केला? असं 1-2 वाक्य सांगा प्लीज. आमची सासू आमच्यासोबत अशी करत होती. सांगायचं नाही म्हणजे आता कशा करत, आता तुम्ही सासू झालात. ओके, प्लीज सांगा तर कशा करत होते? शब्दात नाही सांगू शकत, ऍक्शन मध्ये सांगतो. ओके, हरकत नाही. पण तुम्हाला काय वाटते की तुम्ही तुमच्या ते असतात ना, बऱ्याच जणांना असतं की मी माझ्या पोराच्या लग्नात खूप नाचीन, खूप छान छान एन्जॉय करीन, आणि लग्न झाल्याच्या नंतर 3 महिने चांगले राहीन, 4थ्या महिन्यामध्ये मग सासूरवास करीन, असं नाही? माझ्या मुलीसारखी. हाऊ स्वीट, क्या बात आहे. पहा किती छान सासूबाई मिळाली. वा वा, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू, आपण बसू शकता. ओके, रिंकेशाबद्दल आणखी एक शब्द मॅम. छान आहे ती, खूपच भारी कॉम्प्लिमेंट. यांना जेवण करायला देऊ नका प्लीज. ओके, येस मॅम. गोड मुलगी आहे फार. गोड मुलगी आहे फार, पण आता काय करता? येस मॅम. अरे अच्छा, ननद आहेत आणि मैत्रीसारखं लागतं. मॅमचं नाव? ऋतुजा. वा, ऋतुजा यांचं म्हणणं आहे की मैत्रिणी सारखी आहेत आणि कुठे म्हणजे भावाची पत्नी आणि ननद यांचं नातं खूप चांगलं असावं. ठीक आहे, नाहीतर एकमेकांच्या चुगल्या खूप चालते, पण चांगलं आहे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. थँक्यू सो मच. ओके फाईन. आणि बऱ्यापैकी उत्तरं दिलेली आहेत, पण जे मला एक्सपेक्टेड होती ती उत्तरं दिलेली नाही आहेत. आता बघा, जावई बापू तुमच्यासाठी किती चांगले चांगले शब्द येतात. जावई बापू कसे आहात? लाखात एक. लाखात एक. कधी नवऱ्याला नाही म्हणलं लाखात एक. बरं ठीक आहे, हरकत नाही. ओके सर आहे का? मॅम तुमचं नाव? शकून घ्या. शकून, सॉरी शकुंतला. काय नाव? शकुंतला. शकुंतला यांचे मिस्टर कुठे आहेत? हा, अच्छा,
नका फक्त उभे राहा. हा? तुमच्याबद्दल तुम्ही लाखात आहे असं कधी म्हटलं का त्यांनी? नाही. बरं ठीक आहे. या ठिकाणी जे नवीन नवरीन आहे आजची, ठीक आहे, रिंकेशा कशी आहे? एकदम फार सुंदर आहे. फार सुंदर आहेत. हा, ह्या मस्ती मजा चालूच असल्या पाहिजे. यस मॅम, तुमच्या जवळ येतोय. जवयाबद्दल एक शब्द. खूप छान आहे. मी नाशिकला गेले होते त्यांच्याकडे. फ्री बोलतात. आता आल्यावर पण खूप मस्त बोलले मला. पण एनिवे थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे काय. थँक्यू. ही आपली फॅमिली आहेत आणि या फॅमिलीच्या मजा मस्ती तर सुरूच राहणार. पण त्यानंतर मी आता अनुष्का आणि मिष्टी या दोघींना बोलावतो आहेत. या मुझों पे अकड़ के तावरे, तुम मोजड़ियों में पाँव धरे, जब पाँव धरे, आय हाय
अनुष्का फाईन. अनुष्का, हे दोघं तुमचे कोण लागतात? ताई आणि जिजू. तुम्हाला काय वाटतं की ताईला खरंच जिजू सांभाळून घेतील की नाही? ताई गेल्याच्या नंतर कुठली एक गोष्ट आहे जी तू खूप जास्त मिस करणार? क्या बात आहे, फार फार महत्वाचं आहे. ओके, थोडी शांतता राखा प्लीज. ओके, ते असते ना की लग्न झाल्याच्या नंतर घरी हॅपी राहा, चांगली राहा, सासू सासऱ्यांना आनंदित ठेव, नवऱ्यांचं मान असं वगैरे असतं ना, तसं तू तुझ्या बहिणीला काय सांगशील? तू काय सांगशील? तू हे का असं तू काय सांगशील? आता या दोघी विचार करत आहे का बघ आम्ही एकही लग्न केलं नाही, आता आम्ही कसं सांगू? बट इट्स ओके, फाईन. ते असते ना की नवरदेव पसंत आला म्हणजे मुलगा पसंत आला तर जी मुलगी असते ती बहिणींना मैत्रिणींना फोटो दाखवते. असं तुम्हाला दाखवलं होतं का? तुम्हाला तर जेवणासाठी बोलावलं फक्त. बट इट्स ओके, फाईन. एनिवेज, या ठिकाणी सगळ्यात जास्त या दोघांपैकी सुंदर कोण दिसत आहे? पैसे दिलेत का ते? अरे बापरे, खूपच टॅकल करतात ताई आणि जिजू. इट्स ओके, फाईन. तुम्हाला काय वाटते, मी लग्न करायला पाहिजे का? हो म्हण, नाही तर नाही म्हण. हो म्हणून लागतं कशाला? बरं ठीक आहे, लग्न करायला पाहिजे का? मी झालं पाहिजे तुम्ही. बरं ठीक आहे. एनिवेज, का बरं करायला पाहिजे लग्न? इट्स ओके. आता तुम्ही छान एक्झाम द्या. ओके, पेपरकडे लक्ष केंद्रित करा. या दोघींसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. तुम्ही बसू शकता. ओके, फाईन गाईज. आणि आता आपण एका अशा परफॉर्मन्सकडे वळतो आहे. इफ तो जर परफॉर्मन्स या ठिकाणी झाला नाही तर याला संगीत वगैरे वगैरे या गोष्टीचं नावच भेटणार नाही. ओके, या संगीतला फुलफिल करण्यासाठी आणि या संगीतची खरी मजा लुटण्यासाठी आपण या ठिकाणी इन्व्हाइट करतो आहेत अशा दोन व्यक्तीला, म्हणजे एका कपलला की ज्यांच्यामुळे आजचं संगीत आहे. नॅनदर दॅन आय एम कॉलिंग ऑन स्टेज रिंकी शाह आणि रोहन. जोरदार टाळ्या या दोघांसाठी आहेत. अँड प्ले द ट्रॅक. जोरदार टाळ्या. जैसे दरिया की हलचल को मिल जाए कोई किनारा, तुम्हारे संग आवारगी देती है जैसे सुकून, तुम्हारे संग हर एक लम्हा याद नहीं मैं हूँ, तुम हो तो सुबह नहीं है, क्या बात है. तुम हो तो शाम हसीन, एक दुनिया सपनों सी है, तुम हो तो इस पे यकीन है, तुम हो तो सब अच्छा है, तुम हो तो वक्त थमा. क्या बात आहे. प्लीज प्लीज प्लीज. पण इथे एक पाहायला मिळते की आई यांनी जो टिश्यू पेपर दिला ते आपल्या प्रिय नवरदेव म्हणजे त्यांचा प्रिय लाडका मुलगा यांच्या डोक्यावरती आता एक घाम आहे.
बघू शकता त्यांना दिला आणि नवरीला घाम आलेला नाही, पण नवरदेवानं तो टिश्यू घेऊन नवरीच्या हाती दिला. इथून कळते की पोरगं नवरीच्या हातचं झालं. ओके, किती दिवसांपासून तुम्ही ओळखता एकमेकांना? 6 महिन्यांपासून. 6 महिन्यांपासूनच लव्ह तुमचं आहे, आता मॅरेज होत आहे, म्हणजे लव्ह मॅरेज म्हणू शकतो का आपण? ऑलमोस्ट. अच्छा, म्हणजे टिपिकल अरेंज आहे. अरे वा, बरं, म्हणजे खूप दूर नागपूर आणि नाशिक. इट्स ओके, फाईन. तुम्हाला काही 6 महिने आहेत आणि आधी असं व्हायचं की मुलीजवळ एक फोन असायचा आणि जेव्हा एंगेजमेंट किंवा ते वगैरे वगैरे होते, म्हणजे नवरदेव नवरीचं फिक्स होते आता लग्न, तेव्हा नवरदेव मुलीला एक फोन गिफ्ट करायचा. ओके, मग मुलीजवळ फोन असेल तरी ती सांगायची की मी बाबाचा आणि दादाचाच यूज करतो वगैरे, माझ्याजवळ फोनच कुठे आहे. म्हणजे मग पहिला चोट नवरदेवाला देता येते. असं काही झालंय तर तुम्ही फोन गिफ्ट केला का? नाही अजून नाही केला, म्हणजे करायचं आहे तुम्हाला? कुठला? सरप्राईज आहे. आहे, वा वा वा. ओके, फाईन. ओके ओके, येस येस प्लीज. हॅलो, येस प्लीज पकडा. आता 6 महिन्यांपासून तुम्ही जवळपास रोज एकमेकांसोबत बोलत असावे थोडे. हो. ओके, मला प्लीज सांगा की रिंकी शाह यांच्याबद्दल तुम्हाला 3 चांगल्या गोष्टी सांगायच्या. पहिली गोष्ट तर म्हणजे मी फार मनमोकळी आहे. फार मनमोकळी आहे, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. फार मनमोकळी बायको मिळाली. नेक्स्ट, स्वभावाने फार चांगली आहे. स्वभावाने फार चांगले, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. थर्ड, निगेटिव्ह गोष्टींना खूप अवॉइड करते ती. निगेटिव्ह गोष्टींना अवॉइड करते, पॉझिटिव्ह गोष्टीकडे फोकस करते. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. बापरे, लग्न व्हायच्याच पहिले स्तुती, ते जगाच्या समोर. इथून कळते का बा पोरगा पूर्ण नवरीचा झाला. बट इट्स ओके, थँक्यू सो मच सर. मॅम, तुम्हाला तुमच्या होणाऱ्या हजबंड विषयी तुम्हाला 3 चांगल्या गोष्टी सांगायच्या. माहिती हां. खूप म्हणजे खूप सपोर्टिव्ह, असं की जशी काही हवं असेल तर मग ते करतात. अच्छा, खूप सपोर्टिव्ह आहे. ओके, टाळ्या व्हायला पाहिजे. खूप सपोर्टिव्ह आहे. नेक्स्ट, केअरिंग, म्हणजे कधी जर मला कधी वाटलं की मला पाहिजे नाही ते करतात. अच्छा, केअरिंग, काळजी भरपूर घेतात. ओके, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. नेक्स्ट, लव्हिंग नेचर आहे, म्हणजे आपल्याबद्दल प्रेम. ओके, फार प्रेमळ आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आता तुम्हाला सांगू, जेव्हा नवं असते तर असंच असते. यायचंच आहे का तुमचंही तसंच होतं नाही? हां, पण जेव्हा कसं सॅलरी मिळाली 1 महिन्याची झाली का सुरुवातीचा 1 हप्ता हा गोल्डन पिरियड असते, बरोबर आहे. मग सिल्वर पिरियड असतो, नंतर मग भंगार जातो. पण यांचं आयुष्य हे असंच गोल्डन पिरियडमध्ये चालावं, हा आशीर्वाद सगळ्यांनी द्यायचा. जोरदार टाळ्या यांच्याबद्दल व्हायला पाहिजे. थँक्यू सो मच. ओके, आता प्लीज तुम्हाला तुमच्या खुर्च्यांवरनं उठायचं आहे आणि खुर्च्यांच्या मागे उभं राहायचं आहे. खुर्च्या इथेच राहा. त्या पद्धतीचे शूज घातलेत. आम्ही दुपारी दुल्हेराजांचा शूजचा फोटो काढला आणि प्रिंट काढली. आता शूज काढणं शक्य नाही आहे, म्हणून 1 जोडा दुल्हेराजांचा इथे आहे आणि 1 जोडा दुल्हेराजांचा इथे आहे. मॅम, तुमच्या हिल्स शो करू शकता का? हां, ठीक आहे. मॅमनी जशी हिल घातलेली आहे पिंक कलरची तशीच ही आहे. ओके, आणि जसं ही आहे तशी ही आहे. ओके, आता 1 दुल्हेराजाचे जुते चप्पल या ठिकाणी आहे. आता एक रॅपिड फायर गेम होणार आहे. ओके, रॅपिड फायर गेम होणार आहे. जो व्यक्ती त्या गोष्टीला, म्हणजे मी म्हणणार की फार चांगला कोण आहे, तर जर नवरदेव फार छान असेल तर तुम्ही नवरदेवाचा शूज दाखवणार. ओके, फाईन. तुम्हाला जे दाखवायचं ते दाखवू शकता. ओके, सगळ्यात चांगलं नेचर कोणाचं आहे? लवकर फास्ट. हां, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. बघा, आतापर्यंत बायकोचे गुणगान गाणारा माणूस आता सगळ्यात चांगला स्वभाव कोणाचा आहे तर मग ते माझाच आहे. पण ठीक आहे, म्हणजे यांचा स्वभाव चांगला नाही. चांगला आहे. मग तुम्ही शूज काऊन स्वतःच उचललं? माझ्यासारखं पण चांगलं व्हायला पाहिजे. मेरे जैसा अच्छा होना चाहिए. टाळ्या व्हायला पाहिजे. क्या बात आहे. आता लक्षात घ्या, तुमची स्तुती लोकांसमोर करते, ठेवा. ओके, नेक्स्ट, सगळ्यात जास्त बडबड इरिटेटिंग माणूस कोण आहे? इरिटेट फार करते, बडबड करते.
अच्छा, दोघही जण आहे, ठीक आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. दोघही जण आहे, ठीक आहे. थँक्यू. म्हणजे यांचा जोडा परफेक्ट आहे. नेक्स्ट, सगळ्यात जास्त फुडी खायला कोणाला जास्त आवडतं? अच्छा, दोघही जण. वा वा वा, ठेवा प्लीज. सगळ्यात जास्त चांगला स्वयंपाक कोण करता? कोण म्हणते 6 महिन्यापासून? अरे भाऊ 6 वर्षापासून आहे की काय? माहीतच पडत नाही आजकाल. ओके, थँक्यू. ओके, फाईन. त्यानंतर सगळ्यात जास्त फिरायला कोणाला आवडतं? फिरायला. अच्छा, पोरगी फार खर्चिक आहे सासूबाई, लक्षात ठेवावं. ओके, आता सांगतो. ठीक आहे, थँक्यू. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त आधी राग कोणाला येतो? दोघांनी. हा, हे आवडलं आपल्याला. वा वा, जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात है? तमन्ना करना ऐसे सितम जोरदार तालियां होनी ही चाहिए. बहुत ही बढ़िया से. कौन कर रहा है? अच्छा, अभी है. क्या नाम से? श्रुति एंड आंचल. ओके, श्रुति एंड आंचल, इन दोनों का है ही. ओके, फाइन. आपकी शादी हो चुकी है? नहीं. एकही लग्न नाही झालं? इसमें हंसने वाली क्या बात है भाई? ओके, आपकी तो बिल्कुल नहीं होगी. ओके, फाइन. मतलब आप सगे बहन भाई हो? ओके. छोटा बड़ा कौन है? ये छोटा है बोलते और वो छोटी है. मतलब छोटा छोटा चल के आ रहा है. मतलब अभी पहले बताइए कि मोठा कोण? आता मोठा कोण है? दिमाग मोठी हे आहेत. आणि तुमची ही बहीण. ओके, म्हणजे तुम्ही सगळे सख्खे बहीण भावंड आहात. आता मला सांगा, या ठिकाणी रिंकेशा यांचं लग्न झाल्याच्या नंतर कोणाचा नंबर आहे? यांचं कधीच पटलं नाही का? अजिबात नाही. ओके, फाईन. ओके, लग्न झाल्याच्या नंतर आता जसं या दोघांचं लग्न होणार आहे आणि काही दिवसामध्ये मला असं समजून चालू की दादांचं लग्न होणार आहे. ठीक आहे, आपण इकडे माहिती देऊया. ओके, भाऊला मुलगी जर पसंत करायची असेल तर त्या मुलीत कुठले कुठले गुण असले पाहिजे तिकडे न पाहता सांगा.
तिकडे न पाहता सांगा, कारण तिकडून जोरदार बिल्कुल ऐसा वो खतरनाक, मतलब यहाँ पर कांग्रेस और बीजेपी चल रहा है, मैं यहाँ पर सीजेपी. यस, हाँ. भाऊला, अच्छा तुम्हाला वहिनी कशी, नाही नाही नाही, कुठले कुठले गुण पाहिजेत त्याला त्याच्या बायकोमध्ये? स्वयंपाक करणारी, बरोबर आहे का? मला नवीन नवीन डिशेस आवडतात, नवीन नवीन डिशेस आवडतात. ओके, नेक्स्ट. नॉनव्हेज खाणारी, भाऊ कट्टर आहे. ओके ओके, नेक्स्ट नेक्स्ट. फिरणारी खूप जास्त, ओके, बरोबर. फिरणारी नाही पाहिजे. खोटं कशाला सांगता? खोटं नाही बोलायचं. हां हां, नेक्स्ट नेक्स्ट. त्याच्यासाठी म्हणजे मॅच्युअर्ड आणि स्टडी करणारी, बरोबर, खूप स्टडी कर. ओके, आई बाबांना सांभाळून ठेवणारी पाहिजे की कशी? ते हां? महत्वाचं. ओके, फाईन. त्याच्यानंतर जीन्सवाली की मग साडीवाली? चालते, घरी सगळं. घरी. ओके, चलो फाईन. टाळ्या व्हायला पाहिजेत मॅमसाठी, छान उत्तर दिले. पण आता भावालाही माहिती राहते की बहीण कशी आहे. ओके, आता तुम्हाला बहिणीच्या 2 चांगल्या चांगल्या सवयी सांगायच्या आहेत की खूप म्हणजे जगातल्या कुठल्याच मुलीमध्ये नाहीये, ती माझ्या बहिणीमध्ये चांगल्या सवयी आहे. विचार करावा लागेल. याच्यावर का म्हणायचंय तुम्हाला? तू घरीच आहे. बरं ठीक आहे. एकही जेव्हा काही नवीन डिशेस बनवते सगळ्यात आधी किचन मध्ये येतो. अच्छा, सगळ्यात अगोदर किचन मध्ये येतो ही जेव्हा नवीन डिश बनवते. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी सवय चांगली. बरं मॅम, आता तुम्हाला तुमच्या भावाच्या 3 वाईट गोष्टी सांगायच्या. एवढ्या सगळ्यांच्या समक्ष तुम्हाला असं बोललं ते. आता वाईट गोष्टी, पाणी, वाईट गोष्टी. भांडण आणि गुस्सा करतो. भांडण आणि गुस्सा करतो. नेक्स्ट. नुसता राग. नुसता रागीट आहे. सगळ्यात म्हणजे दुनिया जेवढे भाऊ नसतात तेवढं सगळ्यात छान भाऊ आय हाय. नहीं मेरे को एक समझ में नहीं आ रहा. ठीक आहे, शेवटी कव्हर अप केलं ताईनी. पण कुठल्याही म्हणजे माझ्या बहिणीचं जर लग्न असलं तर मी या भावनेने जातो का भाऊजीकडलं एखादी आलं पसंत असून तर विषय जमू शकते. पण पोरीनं सांगून दिलं का पोरगा रागिष्ट आहेत. पण अशी पण ठीक आहे, हरकत नाही. या दोघाही बहीण भावांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आता आपण ताईकडे वळतो आहे. येस प्लीज. ताईंची कुठली, येस आहे डान्स परफॉर्मन्स. ताईची कुठली गोष्ट मिस करणार मॅम तुम्ही? ताईची कुठली गोष्ट मिस करणार सांगू शकणार? भांडण. बापा, हे घर तर नुसतं भांडणारच भरलंय. एनीवे, जहाँ पर झगड़ा मस्ती ज्यादा हो वहां पर प्यार भी उतना ही होता है. ताईची आणखी एखादी गोष्ट? खूप छान. यू डिशेस जास्त छान बनवते. खादाडच सगळं. रोज नाश्ता खायला भेटतं. पण आता भाऊजी रोज नाश्ता चांगले बनवतात. ओके, सासूबाई रोज सगळी उठायचं, ब्रश करायचं आणि सुनबाई काही बनवलं का असं म्हटलं का तयार राहणार आहेत. हे चांगलं आहे की बनवणारी चांगली भेटली. ठीक आहे, थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या या दोघांसाठी. थँक्यू सो मच मॅम अँड डिअर सर. थँक्यू थँक्यू. आपण येऊ शकता. ओहो, जवानी की खूबसूरती को देखकर तो हर कोई कहेगा कि मुझे तुमसे प्यार है. जो कह दे मैं तुम्हारी झुर्रियों से भी इश्क करूंगा, मुझे उसका इंतजार है. थैंक यू.
मैनू रब मिलिया सब मिलिया जब तू मिलिया मैनू हज मिलिया रज रज मिलिया मैनू जब मिलिया है तू मैनू रब मिलिया मैनू सब मिलिया मैनू जब मिलिया है तू मैनू हक मिलिया रूह तक मिलिया मैनू जब मिलिया है तू तेरा होना एक सपना लगदा बस एक तू ही अपना लगदा तेरे बिना हुण नहीं जी लगना वे ओ सोहणिया मेरे सोहणिया मैनू नहीं जीना तेरे बिना ओ सोहणिया मेरे सोहणिया मैनू नहीं जीना तेरे बिना तू है काश तेरे कांधे पे ये शाम गुजर जाए खो जाऊं तेरी बाहों में लम्हात ठहर जाए ओ आने से तेरे पाया है खुद को जाने मैं कैसे पहले जी रहा था झूमता जाए अब ये मन मेरा आंसू ये गम के पहले पी रहा था तू बादलों की रोशनी सा मुझको मिला है माहिया तू जिंदगी में चाशनी सा घुलने